भारतीय साक्ष अधिनियम 2023 मध्ये आपलं स्वागत आहे. हा कायदा म्हणजे नुसता बदल नाही, तर ही एक क्रांती आहे. कागदाच्या जगातून थेट पिक्सेल्सच्या डिजिटल युगात मारलेली एक मोठी झेप. चला तर मग या नव्या कायद्याचा अर्थ अगदी सोप्या आपल्या भाषेत समजून घेऊया. नमस्कार मंडळी. तर अखेर तो दिवस आलाय. 150 वर्ष जुन्या ब्रिटिशकालीन कायद्याचं पर्व संपलंय. हो, इंडियन एव्हिडन्स ॲक्ट 1872 आता इतिहास जमा झालाय. अगदी बरोबर, ब्रिटिशकालीन कायद्याचे युग आता संपलेलं आहे आणि त्या जागी आला आहे आपला भारतीय साक्ष अधिनियम 2023. या नव्या कायदेशीर युगात आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. पण थांबा, मनात एक प्रश्न येतोच की 150 वर्ष जुना इतका प्रस्थापित कायदा तो अचानक बदलण्याची गरज तरी काय पडली? याच प्रश्नाच्या उत्तरात या संपूर्ण कायद्याचं सार दडलेलं आहे. आणि उत्तर खरं तर खूप सोपं आहे. विचार करा, 1872चं जग कसं असेल. तेव्हा पुरावा म्हणजे काय, तर कागद, नकाशे किंवा फार तर दगडावर कोरलेले लेख. पण आजचं जग, आज आपल्या हातात स्मार्टफोन आहेत, आपण ईमेल वापरतो, सगळीकडे सीसीटीव्ही आहेत. जुना कायदा या डिजिटल पुराव्यांसमोर अक्षरशः हतबल झाला होता. म्हणूनच एका डिजिटल फर्स्ट कायद्याची नितांत गरज होती. चला तर मग आज आपण काय काय पाहणार आहोत यावर एक नजर टाकूया. सगळ्यात आधी पुराव्याचं हे नवं युग काय आहे, मग हा कायदा कुठे कुठे लागू होतो, डॉक्युमेंट आणि एव्हिडन्स म्हणजे दस्तऐवज आणि पुरावा यांच्या व्याख्या कशा बदलल्या आहेत, IT ॲक्टशी याचं काय नातं आहे, आणि शेवटी हे सगळ्याचा आपल्यासाठी नेमका अर्थ काय. तर तयार आहात? चला सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून, पुराव्याचं नवं युग. आणि स्वागत करूया भारतीय साक्ष अधिनियम 2023चं. हे टाइमलाईन बघा. 1872 मध्ये इंडियन एव्हिडन्स ॲक्ट आला. 2023 मध्ये भारतीय साक्ष अधिनियम संसदेत पास झाला आणि 1 जुलै 2024 पासून हा नवीन कायदा संपूर्ण भारतात लागू झाला. म्हणजे एका वसाहतवादी कायद्याची जागा आता आपल्या स्वदेशी कायद्याने घेतलीय. ठीक आहे, कायदा तर आला, पण हा नक्की लागू कुठे होतो आणि कुठे नाही याचं उत्तर आपल्याला मिळतं कलम 1 मध्ये, जे या कायद्याची अधिकार क्षेत्र म्हणजे ज्युरिस्डिक्शन ठरवतं. हे खूप खूप महत्वाचं आहे, नीट लक्ष द्या. हा कायदा सर्व न्यायालयीन कार्यवाही म्हणजे ज्युडिशियल प्रोसिडिंग्स आणि कोर्ट मार्शलला लागू होतो. पण तो प्रतिज्ञापत्रांना म्हणजे ॲफिडेव्हिट्सना आणि लवादाच्या कार्यवाहीला म्हणजे आर्बिट्रेशन प्रोसिडिंग्सना लागू होत नाही. आणि हो, जे विद्यार्थी परीक्षेची तयारी करत आहेत त्यांनी तर हे डोक्यात अगदी फिट करून ठेवा. हा परीक्षेमधला हमखास विचारला जाणारा प्रश्न आहे. BSA कुठे लागू होत नाही? उत्तर लक्षात ठेवा, ॲफिडेव्हिट आणि आर्बिट्रेशन. चला आता येऊया या कायद्याच्या हृदयाकडे. सगळ्यात मोठा आणि सगळ्यात महत्त्वाचा बदल जो झाला आहे तो कलम 2 मध्ये. डॉक्युमेंट आणि एव्हिडन्स या शब्दांच्या व्याख्या आता पूर्णपणे बदलल्या आहेत. जुन्या कायद्यानुसार डॉक्युमेंट म्हणजे काय होतं, तर कोणत्याही भौतिक वस्तूवर अक्षरं, आकडे किंवा चिन्हांनी लिहिलेली कोणतीही गोष्ट, म्हणजे एखादं लिखाण, नकाशा किंवा दगडावरचा कोरीव लेख, सगळं काही फिजिकल. पण आता बघा, BSAच्या कलम 2D मुळे खरी क्रांती झाली आहे. डॉक्युमेंटच्या व्याख्येत आता स्पष्टपणे, ठळकपणे इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल रेकॉर्ड्सचा समावेश करण्यात आला आहे. हीच आहे ती खरी पेपरपासून पिक्सेलपर्यंतची झेप. मग याचा अर्थ काय झाला? अरे, याचा अर्थ असा की आता आपले ईमेल्स, सर्व्हर लॉग्स, कॉम्प्युटर किंवा स्मार्टफोनमधले डॉक्युमेंट्स, वेबसाईट्स, आपले GPS लोकेशन, इतकंच काय तर व्हॉइसमेल मेसेजेससुद्धा कायदेशीर डॉक्युमेंट म्हणून ग्राह्य धरले जाणार आहेत. आता बघूया एव्हिडन्स म्हणजे पुरावा या शब्दाची व्याख्या. कलम 2E नुसार यात आता फक्त तोंडी किंवा लेखी पुरावा नाही, तर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने दिलेल्या साक्षीचाही समावेश आहे. सोप्या भाषेत सांगायचं, विचार करा, आता चक्क व्हिडिओ कॉलवरून न्यायालयात साक्ष देता येणार आहे. हा एक प्रचंड मोठा गेम चेंजिंग बदल आहे. यामुळे न्याय प्रक्रिया कितीतरी वेगवान आणि सोपी होऊ शकते. आता एक इंटरेस्टिंग गोष्ट, BSA हे सगळे इलेक्ट्रॉनिक, डिजिटल असे भारी भारी तांत्रिक शब्द कुठून घेतो? तो स्वतः डिफाईन करतो का? नाही. याचं उत्तर आहे माहिती तंत्रज्ञान कायदा 2000, म्हणजेच आपला IT ॲक्ट. आपण गमतीने असं म्हणू शकतो की आपल्या BSA थोडासा आळशी आहे. तो स्वतः या तांत्रिक शब्दांची व्याख्या करत बसत नाही, तर ते शब्द थेट IT ॲक्ट 2000 मधून उचलतो. असं का? तर कायद्यांमध्ये सुसंगतता राहावी म्हणून. हे आपल्याला कलम 2.2 मध्ये स्पष्ट दिसतं.
तर पहिला महत्वाचा शब्द आहे इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड. IT ॲक्टच्या कलम 2T नुसार याचा सरळ अर्थ आहे इलेक्ट्रॉनिक स्वरूपात तयार केलेला, साठवलेला, पाठवलेला किंवा स्वीकारलेला कोणताही डेटा, इमेज किंवा आवाज. अगदी सोपं. दुसरा महत्त्वाचा शब्द आहे डिजिटल सिग्नेचर. आणि इथे एक मोठा गैरसमज दूर करूया. डिजिटल सिग्नेचर म्हणजे कागदावर सही करून तो फोटो स्कॅन करणे? अजिबात नाही. ही एक विशिष्ट इलेक्ट्रॉनिक पद्धत आहे ज्याने इलेक्ट्रॉनिक रेकॉर्डची सत्यता म्हणजे ऑथेंटिसिटी तपासली जाते. आणि तिसरा शब्द आहे सिक्युअर इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड. नावाप्रमाणेच हा असा रेकॉर्ड आहे जो टॅम्पर प्रूफ आहे. म्हणजे त्यात कोणीही फेरफार करू नये यासाठी एक विशिष्ट सुरक्षा प्रक्रिया वापरलेली असते, ज्यामुळे डेटाची अखंडता टिकून राहते. वाव! तर आपण बरेच बदल आणि नवीन व्याख्या पाहिल्या. पण मग या सगळ्याचा आपल्यासाठी सोपा अर्थ काय? चला, एका वाक्यात या भागाचा शेवट करूया. हे एकच सूत्र लक्षात ठेवा. भारतीय साक्ष अधिनियम 2023 म्हणजे पारंपरिक कागदी पुरावा अधिक डिजिटल पुरावा. ह्या एका समीकरणात सगळं काही आलं. ह्या कायद्याने डिजिटल पुराव्याला कायदेशीर मान्यता देऊन आपल्या न्यायव्यवस्थेला खऱ्या अर्थाने 21व्या शतकात आणलं आहे. ठीक आहे, आता आपल्याला पुरावा म्हणजे काय हे तर कळलं. पण प्रत्येक गोष्ट, प्रत्येक तथ्य न्यायालयात उपयुक्त असतं का? म्हणजे समजा खुनाच्या घटनेच्या आधी मी चहा पिला होता, तर ही गोष्ट केससाठी संबंधित आहे का? इंटरेस्टिंग प्रश्न आहे, नाही का? याचं उत्तर आपण पुढच्या वेळी शोधू. तेव्हा आपण बोलू रेलेव्हन्सी ऑफ फॅक्ट्स आणि रेस जेस्टे यावर. तोपर्यंत भेटूया पुढच्या भागात.